हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. कारण आपण पाहत आहोत आत्ता नवरात्रीचे दिवस आहेत आणि त्यामध्ये करण्याचे उपाय. तर नवरात्रीमध्ये दरवेळेस म्हणजे पहिल्या दिवसापासून वेगवेगळे विधी, नियम असतात. माळा बांधण्याची पद्धत अशी. तर हळदी, कुंकू, पाणी वगैरे सगळं, आरती करणे या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करतो. याशिवाय कुलाचार म्हणून किंवा कुलदेवतेची जी परंपरेनुसार आपल्या पूर्वजांनी करत आलेली एक विधी आहे किंवा सेवा आहे, तर ती काय आहे? कडाकणी का बांधली जाते? फुलोरा का वाहिला जातो किंवा फुलोरा किंवा दागिने का याचं कारण काय आहे? किंवा मग हे केल्यानंतर त्याच्या पुढं काय करायचं असतं? तर सगळ्या गोष्टींचं थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. याशिवाय पंचमी जेव्हा झाली, तर पंचमीलाच अनेक जण कडाकणी बांधतात. तर काही जण सप्तमीला बांधतात. म्हणूनच त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असताल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता काही ठिकाणी 5व्या माळेला फुलोरा बांधला जातो, कडाकणी बांधल्या जातात. तर काही ठिकाणी सप्तमीला, तर काही ठिकाणी अष्टमीला देखील बांधला जातो. साधारणतः अष्टमीला होम हवन करणे हे सांगितले जाते. अगदी आपल्याला नाही भेटल्या काही गोष्टी किंवा एकदम विधिवत असाच होम केला पाहिजे, तसाच केला पाहिजे. तरी एकदम साध्या पद्धतीने आपल्या मनोभावे आपण गाईच्या ज्या गोवऱ्या असतात त्याच्यावरती देखील देवी मातेला आवडणारे नैवेद्य जे आहेत ते अर्पण करू शकतो. यामध्ये दूध, गूळ किंवा मग तुम्ही खीर बनवली, तर यामध्ये मखाण्याचा भोग जे आहे ते म्हणजे त्यामध्ये आहुती दिली जाते. स्वाहा म्हणून आहुती दिली जाते. तर यामध्ये एकच मंत्र जर तुम्ही म्हटला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा म्हणून स्वाहा करून तुम्ही द्यायचं आहे. म्हणजे त्रिदेवी सगळ्या देवीच्या रूपांना आणि 3 महान आपल्या देवी आहेत. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांना तो अर्पण होतो. आणि जरी तुम्ही आत्तापर्यंत काही नाही केलं, तर एवढ्या 3 दिवसामध्ये सप्तमी, अष्टमी, नवमी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. स्वतःला झोकून द्या, जी काय आहे मातेची सेवा करण्यासाठी आणि शक्ती मागा मातेकडून, की मला शक्ती दे, या सगळ्या गोष्टी मला करण्याची खूप इच्छा आहे. तर तू मला तेवढं बळ, तेवढी ताकद माझ्या अंगामध्ये दे. आता फुलोरा म्हणजे काय? फुलोरा म्हणजे काय तर थोडक्यात बघा, एकदम जुन्या काळी, पूर्वीच्या काळी लहान मुलांना त्यांच्या पाळण्यावरती किंवा त्यांना खेळवण्यासाठी राजे, महाराजे किंवा जास्त चांगल्या प्रकारे श्रीमंत लोक असतील, तर त्या बाळाच्या डोक्यावरती त्याला करमणूक म्हणून खेळवण्यासाठी फुलोरा बांधला जायचा. मग हा फुलोरा कसा असायचा? वेगवेगळ्या सोन्या, मोत्याच्या अलंकाराचा वगैरे असा छानपैकी फुलांचा वगैरे असायचा. किंवा त्यामध्ये वाजणारे कुळकुळे वगैरे जे असतात त्यांचा असायचा. तर थोडक्यात त्याच की जी आहे माझी आई राजराजेश्वरी आपण म्हणतो, तिनी या समस्त लोकांवरती राज्य करणारी म्हणून तिला आपण राजराजेश्वरी आई साहेब म्हणतो. थोडक्यात राजाचा दर्जा असतो आईला. कारण या सगळ्या गोष्टींचं पालन, जे जीवनामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी समस्त जगताचं, जरी मोठ्यात मोठे राक्षस जरी उत्पन्न झाले, तर त्यांचा समूळ नाश करण्यासाठी सगळ्या देवतांना मातेजवळ जावं लागतं, अंबिकेजवळ जावं लागतं. तिला विनवणी करून ते या राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रार्थना करतात. तर ही सगळी कथा तुम्हाला सगळं माहीत आहे. महिषासूर, चंडमुंड किंवा रक्तबीज जो आहे, त्याच्या रक्तापासून जे असंख्य राक्षस उत्पन्न होत होते, त्यासाठी या कालरात्री देवीची उत्पत्ती मातेने केली 7व्या दिवशी. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर फुलोरा म्हणजे काय? जेव्हा आपण त्या कडाकणी बनवतो, त्याचा एक गुच्छा असा वरती बरोबर माळेवरती, घटाच्या वरती असा बांधला जातो. तर याला फुलोरा म्हणतात अनेक ठिकाणी. अनेक ठिकाणी याला कुलाचार म्हणून केला जातो. पूर्वीच्या काळी मोठमोठ्या अशा राजाच्या घराण्याचे होते लोकं, त्यांच्याकडे तेवढा पैसा होता, पण आपल्या सर्वसामान्यांकडं एवढी ऐपत नव्हती. साधारणतः जेमतेम रोजची भाकरी मिळत असे. चपाती किंवा पोळी जी आपण म्हणतो, ती अगदी सणाला गहू असा बघितला जायचा. म्हणून गव्हालाच बघा अनेक वेळा सोन्याची उपमा दिलेली आहे, मोत्याची उपमा दिलेली आहे. म्हणूनच कनकधारा स्तोत्र म्हणताना गहू हा अत्यंत मौल्यवान ठरवलेला आहे. म्हणून लक्ष्मी मातेला प्रिय असणारा असा गहू त्याच्या गूळ वगैरे मिक्स करून
या आपण कडाकणी वगैरे बनवत असतो. तर थोडक्यात काय, तर राजा जे आहेत, राजे, रजवाडे यांच्या घराण्यात जन्माला आलेली राजकन्या अशी ही माता अंबिका, समस्त जगताची जननी, हिला आपण जे आहे विनवणी करण्यासाठी किंवा एका राजघराण्याचे प्रतीक म्हणून आपण देवी मातेसाठी काय-काय करू शकतो, आपल्यातली भावना आपण प्रकट करण्यासाठी एक ऐश्वर्यदायक म्हणजे राजसिक जी आहे ती भावना आपण प्रकट करतो यातून. म्हणूनच हा फुलोरा बांधला जातो. आता हा फुलोरा जेव्हा बांधतो तो 7व्या माळेला बांधायचा आहे. अनेकांना 7व्या माळेला जर नाही बांधायला जमला, तर ते 8व्या माळेला देखील बांधतात. ही होती फुलोरा बांधण्याची संकल्पना. थोडक्यात मोत्याचा फुलोरा किंवा हिरे, मोती, पाचूचा फुलोरा जगदंबेच्या, अंबिकेच्या आरतीमध्ये देखील आहे, की हिरे, मोती जे आहे त्याचा मोत्याचा फुलोरा मातेला बांधलेला आहे. तर अशा अनेक मराठीमध्ये आरत्या आहेत, ज्यांना माहिती असेल त्यांना समजलं असेल, की आरत्यांमध्ये हे उल्लेख येतात. तर हा बनवताना याचे 2-3 प्रकार आढळतात आपल्याला. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावाच्या पद्धतीनुसार पहिल्यांदा जे आहे गहू किंवा मैद्यापासून या कडाकणी बनवून त्याचा गुच्छा बनवतात. 9, 11, 7 अशा कडाकण्या बांधतात किंवा त्याची माळ होतात आणि तो आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार म्हणून आपण तो फुलोरा डोक्यावरती म्हणून बांधतात, म्हणून टांगला जातो. अनेक ठिकाणी असं केलं जातं, की रेडीमेड देवाच्या जी ठिकाणं वगैरे आहे, देवीच्या इथं जर आपण गेलो, तर बघा बताशाचे असे रेडीमेड फुलोरा म्हणून मिळतो. माळ वगैरे अशी किंवा साहित्य. तर बताशे देखील तुम्ही वाहू शकता. जर तुम्हाला माहितीच नाहीये किंवा वेळ नाही तुम्हाला किंवा पहिल्यांदाच ऐकताय, तर बताशाचा देखील आपण त्यामध्ये मान करू शकतो. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जी आम्ही देखील करतो. वेणी, फणी, साजशृंगाराचं साहित्य, जोडव्या, मंगळसूत्र, बांगड्या हे त्यामध्ये केलं जातं. पिठाचंच बनवलं जातं आभूषणही, साजशृंगार आणि हे मातेला अर्पण केलं जातं. तर यामागे असं आहे, की पूर्वीच्या काळी खूप गरिबीची, हालाकीची परिस्थिती होती. पण साक्षात देवी माता आपल्या घरात आलेली आहे आणि तिचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण लाड पुरवावे, तिला काय पाहिजे, काय नको ते करावं. ही जी भावना आहे, तर ती भावना यातून व्यक्त केली जाते, की खाण्याचा जे पदार्थ आहे गव्हाचा, त्यातून हे बनवलं जातं. या आकाराची वेणी, फणी, जोडव्या वगैरे सर्व साहित्य असं व्यवस्थित बनवून यामध्ये गूळ वगैरे टाकलेलं असतं. हे गोड असतं सुवासिक आणि मग ते तळलं जातं आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नव्हतं आणि देवीला काय करू असं तुम्हाला जर वाटत असेल, तर हे तुम्ही 7व्या माळेला जरूर करावं. जर 7व्या माळेला नाही जमलं, तर 8व्या माळेला तरी तुम्ही ही जी आहे ती फुलोऱ्याची पद्धत तुम्ही करू शकता. जरी तुम्ही घट नाही बसवलेला, सगळ्यात महत्त्वाचं, दिवा प्रज्वलित केलेला आहे, अखंड दिवा, तरी करू शकता. या दोन्हीपैकी काहीच नाहीये, दिवा नाहीये, घट नाहीये. पण देवी तरी आहे तुमची कुलदेवी देव्हाऱ्यात. तर तुम्ही हे जरूर करावं आणि हा प्रसाद म्हणून त्यानंतर संध्याकाळी ही वेणी-फणी आपल्या घरातील लहान मुलांना खायला दिली जाते व कडाकणी बांधलेली ही बरोबर जेव्हा घट हलवतो ना, तेव्हा ती हलवली जाते आणि मग ती काढली जाते. जर चांगली व्यवस्थित असेल, काही तिथं किडे वगैरे नसतील, तर ती खाल्ली जाते किंवा गाईला सरळ अर्पण केली जाते. म्हणजे मातेच्याच मुखात ती जाते, असं त्यामागचा अर्थ होतो किंवा नदीमध्ये वगैरे प्रवाहित केली जाते. तर असं आहे या फुलोऱ्याचं मेन जे आहे, तर तुम्ही जरूर करा आणि त्याचा अनुभव घ्या. मातेला मनोमन तुम्ही सांगायचं आहे आणि आजच्याच दिवशी कुलाचार म्हणून देवीची आपण ओटी देखील भरायची आहे. आता ओटी भरताना साध्यात सोपं एकदम. जर तुम्हाला नाही जमलं साडी वगैरे घ्यायला, तर जो आहे पीस, नारळ अखंड यामध्ये तुम्ही जे 5 आपण फळं ठेवतो हळकुंड वगैरे ती खाऊच्या पाण्यावरती ठेवायची आहेत. गहू किंवा तांदूळ याने ओटी भरायची आहे. जशी आपण एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो, त्याप्रकारे हळदी-कुंकू ठेवायचं आहे आणि जे पदार्थ आपण बनवलेले आहेत, ते मातेला द्यायचे आहेत, की "माता तू हे घाल, यांच्यानी साज शृंगार कर, ओटी भर. ओटी भरलेली आहे तुझी, तर माझी सेवा मान्य करून घे." असा त्यामागचा भाव असतो. कारण हे जे 7 दिवस आपण आलेलो आहो सलग काही जे आपण केलेलं आहे, तर आता ते फलसिद्धी, त्याची फलप्राप्ती करण्याचे हे 3 दिवस आहेत, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. आणि याच 3 दिवसामध्ये आपण होम वगैरे करायचा आहे, कन्यापूजन देखील करायचं आहे. कन्यापूजन हे आपल्याला नवमीच्या दिवशी करायचं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, त्यानुसार तुम्ही त्या दिवशी करायचं आहे. अष्टमीला हवन करायचं आहे. अगदी तुम्ही एक जरी पाठ दुर्गा सप्तशतीचा केला असेल, तरी तुम्ही हवन हे करायचं आहे घरच्या घरी.
या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्याला ज्या काही करायच्या आहेत या 3 दिवसांसाठी. आणि याशिवाय तुम्ही देवी मातेला पानाचा विडा मी जो तुम्हाला सांगितला आहे, 2 लवंग, 2 विलायची आणि यासोबत मध लावायचं आहे, गुलकंद वगैरे असेल तर. यासोबत आज बडीशेप देखील त्यामध्ये ठेवायची आहे. पानाचा त्रिकोणी आकार करायचा किंवा अशी गोल जी घडी असते ती करायची. त्यामध्ये लवंग पूर्ण टोचून ती बांधायची आणि हा विडा देखील ओटी भरताना त्यामध्ये ठेवायचा. अर्पण करायचा मातेला. मनोमन प्रार्थना करायची, की जे काही आहे आजची काल रात्री माता आपल्या आयुष्यातले विघ्न, संकट दूर करणारी आहे, समूळ नाश करणार आहे विघ्नांचा. तर तुम्ही तशी प्रार्थना करायची आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.